सॉरी, लास्ट व्हिडिओमध्येच बंद पडला होता, पण आपण तिथूनच कंटिन्यू करूत. तर काय दिलेलं जे वाक्य आहे ते काय ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. आपल्याला करायचं काय पॅसिव्ह व्हॉईस. असं पॅसिव्ह व्हॉईस लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय लिहिणार ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे द ड्रिंक्स ऑब्जेक्ट लिहिला तुम्ही. त्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहिणार. हेल्पिंग वर्ब काय आहे विल. त्याच्यानंतर कोणता शब्द येणार हॅव. आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये अजून एक शब्द कोणता असते बिन. तर हे 3 लाईनच येणार. हे विल, हेल्पिंग वर्ब, हे हॅव जशास तसा आणि बिन पण जशास तसा. हे दरवेळेस तिघंजणं लाईनच येणार. द ड्रिंक्स विल हॅव बीन. आणि त्यानंतर तुम्हाला V3 लिहायचं आहे. V3 काय V3 दिलेल्या वाक्यात V3च आहे ऑर्डर्ड. त्याच्यानंतर लिहायचं बाय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे फ्रँक. फ्रँक जे आहे ते नाव असल्यामुळे सब्जेक्ट जशाला तसा. ऑर्डर जे आहे ते V3 आहे. बाय आहे हे. आणि फ्रँक जे आहे ते काय तुमचा सब्जेक्ट. हे झालं दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. अर्थ काय होते की ड्रिंक्स जे आहेत ते फ्रँककडून मागवल्या गेलेल्या आहेत. मागवल्या गेल्या जातील कारण फ्युचर टेन्स आहे ना. सॉरी. नंबर 2चं वाक्य बघा. पहिल्यांदा आपल्याला वाक्य वाचायचं आणि ठरवायचं ॲक्टिव्ह व्हॉईस आहे का पॅसिव्ह व्हॉईस आहे. यू विल हॅव स्पेंट ऑल द मनी. म्हणजे तू तुझे सगळे पैसे खर्च करून टाकलेले असतील. तर याच्यामध्ये कुठंच बाय नाही आहे म्हणजे हे काय आहे ॲक्टिव्ह व्हॉईस आहे. दुसरी गोष्ट ॲक्टिव्ह व्हॉईस कळाली की आपण अंडरलाईन करू. तर ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट, मग हेल्पिंग वर्ब, नंतर नेहमी हॅव असते, नंतर काय असते V3 स्पेंट ऑल द मनी. हे तुमचं काय ऑब्जेक्ट आहे. म्हणून वाक्य कोणतं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फॉर्म्युल्यावरून आपल्याला कळते वाक्य कोणत्या टेन्समधलं आहे फ्युचर परफेक्ट टेन्समधलं आहे. आणि सब्जेक्टपासून चालू होणारं वाक्य आणि फुल स्टॉपपासून संपणारं वाक्य कोणतं असते असर्टिव्ह सेंटेन्स. सध्या आपण असर्टिव्ह सेंटेन्सच पाहत आहोत म्हणून तुम्हाला ते अवघड वाटणार नाही. पण जेव्हा सगळे वाक्य मिक्समध्ये येतील इम्परेटिव्ह किंवा असर्टिव्ह किंवा इंट्रॉगेटिव्ह तेव्हा आधी तुम्हाला त्याचा वाक्याचा प्रकारच ओळखावा लागणार आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे त्यानंतरच तुम्हाला व्हॉईस चेंज करता येते. बघा टेन्स ओळखलं, ॲक्टिव्ह व्हॉईस आहे का पॅसिव्ह व्हॉईस आहे ओळखलं आणि वाक्याचा प्रकार ओळखलेला आहे. आता बघा V3 इथं आहे स्पेंड. त्याचं मी V1 तुम्हाला लिहून देतो. V1 येते त्याचं स्पेंड. स्पेंड म्हणजे काय आहे खर्चणे. आणि V3 आणि V2 काय आहे स्पेंट जे खालीच वाक्यामध्ये दिलेलं आहे. एवढ्या 4 गोष्टी कळाल्या की आपण ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईस करू शकतो. बघा पॅसिव्ह व्हॉईस करताना पॅसिव्ह व्हॉईस टाकणार तुम्ही आणि चालू करणार ऑब्जेक्ट लिहिणार. ऑब्जेक्ट काय आहे ऑल द मनी. ऑल द मनी. ऑल द मनी लिहिलं तुम्ही. त्यानंतर हे झाला तुमचा ऑब्जेक्ट. त्याला अंडरलाईन करा ऑब्जेक्ट म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार ऑब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब येणार विल. त्याच्यानंतर शब्द येणार हॅव. त्याच्यानंतर येणार बीन. हे विल हेल्पिंग वर्ब आहे आणि हे हॅव आणि बीन जशास तसं दरवेळेस येणारच. तर ऑल द मनी विल हॅव बीन. आणि त्याच्यानंतर V3 लिहायचं तुम्हाला स्पेंट. V3 लिहिलं की V3 नंतर लगेच काय असते बाय. आणि बाय नंतर काय असते सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे यू जशास तसं. त्याला अंडरलाईन करून काय लिहायचं सब्जेक्ट. ऑल द मनी विल हॅव बीन स्पेंट बाय यू. याचा अर्थ काय होते की सगळे पैसे तुझ्याकडून खर्च केल्या गेले असतील. हे पॅसिव्ह व्हॉईस आहे कारण ऑब्जेक्टपासून वाक्य चालू होते. कसं ओळखायचं पॅसिव्ह व्हॉईस. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण काय V3 आणि बाय एकमेकांच्या बाजूला आलेले असतात. BY बाय शब्द. चला 3 नंबरचं वाक्य बघूत. चला परत पहिल्यांदा ठरवा ॲक्टिव्ह व्हॉईस आहे का पॅसिव्ह व्हॉईस आहे. ॲक्टिव्ह व्हॉईस कारण काय नाही आहे याच्यामध्ये बाय शब्द दिलेला नाही आहे. लिहून टाका ॲक्टिव्ह व्हॉईस. ना अंडरलाईन करायला चालू करा. पहिला शब्द ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, हॅव तर येणारच जशास तसं, टेकन V3, द डॉग एवढा काय आहे ऑब्जेक्ट.
या प्रिपोजिशनच्या पुढचं काय आहे, फॉर अ वॉक, हे काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. फॉर अ वॉक एवढं काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे. कोणता टेन्स असते, एस प्लस एच व्ही प्लस हॅव प्लस V3 प्लस ओ, फ्युचर परफेक्ट टेन्स. सब्जेक्टपासून चालू होणारं वाक्य काय असते, असर्टिव्ह सेंटेन्स. 4 गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला. ॲक्टिव्ह वॉइस का पॅसिव्ह वॉइस, बघा ॲक्टिव्ह वॉइस. टेन्स माहीत पाहिजे, फ्युचर परफेक्ट टेन्स. वाक्याचा प्रकार असर्टिव्ह सेंटेन्स. V1 V2 V3, बघा V3 काय आहे, टेकन. त्याचं V1 काय असते, टेक. टेक म्हणजे घेणे. आणि V2 काय असते, टूक. टेक, टूक, टेकन. वाक्य काय, आय विल हॅव टेकन द डॉग फॉर अ वॉक, म्हणजे मी कुत्र्याला वॉकसाठी घेऊन गेलेला असेल. ॲक्टिव्ह वॉइस दिलं आहे, पॅसिव्ह वॉइस करायचं आहे, PV. काय करणार तुम्ही, चला लिहिणार तुम्ही पहिल्यांदा ऑब्जेक्ट लिहिणार. पॅसिव्ह वॉइसमध्ये काय असतं, ऑब्जेक्ट काय, द डॉग. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट नंतर 3 शब्द लाईननं, विल हॅव बीन. याला अंडरलाईन करा ऑब्जेक्ट, आणि विलला अंडरलाईन करा हेल्पिंग वर्ब, आणि हॅव बीन जशास तसं. तर द डॉग विल हॅव बीन, V3 घेणार तुम्ही. V3 काय आहे, टेकन. टेकनला V3 अंडरलाईन करा. त्याच्यानंतर घेणार तुम्ही बाय, आणि बाय नंतर तुम्ही काय घेणार, सब्जेक्ट काय बघा, आयचं काय होते, मी. प्रोनाऊनची विभक्ती चेंज होते हे तुम्हाला माहीत आहे. आयचं होते मी, मीला सब्जेक्ट अंडरलाईन करा, आणि पुढे कॉम्प्लिमेंट लिहून टाका जशाला तसं. फॉर अ वॉक, हे आहे कॉम्प्लिमेंट. चला नेक्स्ट सेंटेन्स पाहूत. 4th नंबरचं वाक्य बघा काय म्हणते वाक्य. आधी वाक्य ॲक्टिव्ह वॉइस आहे का पॅसिव्ह वॉइस आहे, हॅव ट्रस्टेड हिम, म्हणजे काय आहे, ॲक्टिव्ह वॉइस. कारण का, याच्यामध्ये काय नाही आहे, बाय नाही आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट झाला, हे विल हेल्पिंग वर्ब झाला. हे नॉट फक्त वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. त्याला अंडरलाईन करून काही लिहायचं नाही त्याच्या खाली. हॅव जे आहे ते आहे हॅवच, कारण ते दरवेळेस येते. ट्रस्टेड जे आहे ते काय येणार आहे, तुमचं V3, आणि हिम का आहे, ऑब्जेक्ट. आता हे वाक्य जे आहे ते निगेटिव्ह आहे, थोडं लक्ष देऊन करायचं. नॉटला आहे जे तुम्ही कसं ठेवणार बघा. आता पॅसिव्ह वॉइसमध्ये हे ॲक्टिव्ह वॉइस आहे, टेन्स कोणता आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स. प्रकार कोणता आहे वाक्याचा, असर्टिव्ह सेंटेन्स. कारण काय, सब्जेक्टपासून चालू होते आणि फुल स्टॉपनं एंड होते. त्याच्यानंतर मी V1 V2 V3 लिहून देतो. ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवणे, हे तुमचं V1 आहे, आणि ट्रस्टेड हे काय V2 आणि V3 आहे. ट्रस्टेड जे आहे V2 आणि V3 आहे. 4ही गोष्टी केल्या आपण. वाक्याचा प्रकारही ओळखला, आणि वाक्याचा टेन्सही ओळखला. ॲक्टिव्ह वॉइस आहे का पॅसिव्ह वॉइस आहे ओळखलं, आणि V1 V2 V3 पण लिहिलं. त्याच्यानंतर आपण पॅसिव्ह वॉइस करणार आहोत. बघा पॅसिव्ह वॉइसमध्ये पहिल्यांदा काय ते ऑब्जेक्ट काय, हिम. पण हिमला इकडं घेतलं ना की त्याचं काय होते, ही. हे झाला तुमचा ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर तुम्ही काय घेणार, हेल्पिंग वर्ब काय घेणार, विल, आणि नंतर घेणार हॅव, आणि नंतर घेणार बीन. विल हॅव बीन हे काय लाईनने येणार. हे हॅव बीन याला असं डू करायचं, कारण तेच शब्द आहेत. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस हॅव प्लस बीन. त्याच्यानंतर येणार V3 काय, ट्रस्टेड. हे झालं V3. त्याच्यानंतर काय येणार, बाय, BY बाय, आणि मग काय येणार आहे, ट्रस्टेड बाय. सब्जेक्ट काय, दे, पण देचं काय होते, देम.
देम काय झाला तुमचा सब्जेक्ट झाला. ही विल हॅव बीन ट्रस्टेड बाय देम. पण बघा दिलेलं वाक्य तुमचं निगेटिव्ह होतं आणि तुम्ही केलेलं पॅसिव्ह व्हॉइस पॉझिटिव्ह आहे, म्हणजे वाक्याचा अर्थच बदलून घेतला. मग हे बरोबर आहे का नाही, तर तुम्हाला नॉट टाकावं लागणार आहे. आणि नॉट कुठं टाकायचं माहिती आहे का, ही विल हॅव बीन नॉट ट्रस्टेड. नॉट कशाच्या आधी टाकायचं तुम्ही, तुमच्या व्हर्बच्या आधी. कधी पण लक्षात ठेवायचं, व्हर्बच्या आधी तुम्ही नॉट टाकायचं. तर ही विल नॉट हॅव बीन ही विल हॅव बीन नॉट ट्रस्टेड बाय देम. 5th नंबरचं वाक्य बघा. याच्यामध्ये कुठं बाय दिसते का तुम्हाला, नाही. म्हणजे हे वाक्य कोणत्या व्हॉइसचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस. मग पहिला शब्द कोणता असते, सब्जेक्ट. मग काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब. याच्यामध्ये पण बघा नॉट आहे. हे पण वाक्य कसं आहे, निगेटिव्ह आहे. सेम वरच्या वाक्यासारखं याच्यामध्ये पण नॉट आहे. हे पण कसं आहे, निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर हॅव आहे. रीड इथं V3 आहे. रीडचं V1 पण रीडच असते, V3 पण रीडच असते, V2 पण रीडच असते. फक्त त्याचं प्रोनाऊन्सिएशन रेड करतात. द बुक का आहे, ऑब्जेक्ट आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स आणि हे कोणतं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आणि हे V2 V1 आणि V3 सगळं काही का आहे, रीडच आहे. पॅसिव्ह व्हॉइस करायचे. पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट घेणार तुम्ही द बुक, नंतर घेणार तुम्ही विल हॅव, त्याच्यानंतर नॉट घेणार वर्बच्या आधी, नॉट रीड, V3 झालं. मग बाय, शीचं काय होणार, हर. द बुक आहे ऑब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, हॅव आणि नॉट जशास तसं घेतलं, रीड घेतलं V3, बाय जशास तसं आणि हर घेतलं सब्जेक्ट आणि दिला फुल स्टॉप. द बुक विल हॅव नॉट रीड बाय हर. हे झालं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. चला नेक्स्ट करायचं तुम्हाला 6 नंबरचं. हे पण बघा इथं वाक्य वाचतो, आय विल हॅव मेड ट्युटोरियल्स. ट्युटोरियल्स म्हणजे शिकवण्या, म्हणजे मी ट्युटोरियलचे व्हिडिओ वगैरे बनवले असतील असं वाक्य आहे फ्युचर टेन्समध्ये. बघा याच्यामध्ये बाय नाही म्हणून काय आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पहिल्यांदा सब्जेक्ट असते, मग हेल्पिंग वर्ब असते, नंतर हॅव असते, मग V3 असते आणि शेवटी काय असते, ऑब्जेक्ट. हे कोणतं आहे, फ्युचर परफेक्ट टेन्सचं सूत्र आहे. आणि वाक्य कोणत्या टाईपचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्सचं आहे. आणि मेडचं V1 काय असते, मेक. आणि V2 आणि V3 काय असते, मेड. झालं. आता याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना तुम्ही ऑब्जेक्ट घेणार. ऑब्जेक्ट काय आहे, ट्युटोरियल्स. बघा ट्युटोरियल्स अनेक वचन आहे. त्याच्यानंतर येणार विल हॅव बीन, V3 आहे मेड. त्याच्यानंतर येणार बाय, BY आणि नंतर सब्जेक्ट येणार, आयचं काय होणार, मी. हे ऑब्जेक्ट, हे विल हेल्पिंग वर्ब, हॅव बीन जशास तसं, मेड V3, बाय जशास तसं, मी काय सब्जेक्ट आणि शेवटी फुल स्टॉप. 7 नंबरचं वाक्य बघा. हे वाक्य वाचा, वी विल हॅव पेंटेड होम्स, की आम्ही घराला रंग दिलेला असेल, असं वाक्य आहे. वाक्य कोणत्या व्हॉइसमध्ये, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. कारण परत मी सांगतो याच्यामध्ये काय नाही आहे, बाय नाही आहे, BY. म्हणून ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पहिल्यांदा काय असते, सब्जेक्ट, मग असते हेल्पिंग वर्ब, मग हॅव, पेंटेड का आहे, V3, होम्स का आहे, ऑब्जेक्ट आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्स कसं काय, कारण सब्जेक्ट पहिल्यांदा येते आणि फुल स्टॉप एंडिंगला येते. आणि टेन्स कोणता आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि V1 काय येते, याचं पेंटेडचं
पेंट येते V1 आणि V2 आणि V3 खाली दिलेलं पेंटेड शब्द येते, कारण ईडी लावलं की त्याचं V2 आणि V3 होते. बघा पॅसिव्ह वॉइस करायचं तुम्हाला. ऑब्जेक्ट काय आहे? होम्स. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब विल, हेल्पिंग वर्ब नंतर हॅव, नंतर काय येणार? बीन. V3 काय आहे? पेंटेड. बाय. वहीचं काय होणार? अस. होम्स ऑब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, हॅव जशास तसं, बीन जशास तसं, पेंटेड काय? V3, बाय जशास तसं, अस काय फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या? अस आहे सब्जेक्ट. होम्स विल हॅव बीन पेंटेड बाय अस, हे झालं तुमचं वाक्य. चला नेक्स्ट सेंटेन्स बघा 8 नंबरचं. मी वाचतो. दे विल हॅव फॉट विथ एनिमीज, म्हणजे ते एनिमी म्हणजे शत्रूंसोबत फॉट म्हणजे लढले असतील, असं वाक्य आहे फ्युचर टेन्समधलं. ॲक्टिव्ह वॉइस आहे कारण याच्यामध्ये पण परत बघा बाय नाही आहे. पहिला शब्द काय असते? सब्जेक्ट. दुसरा असते हेल्पिंग वर्ब, हॅव तर हॅवच असते. फॉट काय असेल? V3 आहे. आणि विथ एनिमीज काय आहे? हे आहे ऑब्जेक्ट. असर्टिव्ह सेंटेन्स आहे कारण सब्जेक्टपासून चालू होते आणि फुल स्टॉप होते, फुल स्टॉपने एंड होते. फ्युचर परफेक्ट टेन्स आहे आणि V1 आहे फाईट. V1 काय आहे? फाईटचं. V3 काय होते? फॉट. बघा आता पॅसिव्ह वॉइस करताना तुम्ही ऑब्जेक्ट घेणार. ऑब्जेक्ट काय? विथ एनिमीज, पण इथं विथ घ्यायचं नाही, फक्त काय घ्यायचं? एनिमीज. एनिमीज घ्यायचं. आणि मग हेल्पिंग वर्ब घेणार तुम्ही विल, नंतर हॅव, बीन. V3 काय घेणार? फॉट, FAUGHT. त्याच्यानंतर बाय आणि सब्जेक्ट देचं काय होते? देम. एनिमीज काय आहे? ऑब्जेक्ट आहे. विल हेल्पिंग वर्ब आहे. हॅव जशास तसं, बीन जशास तसं, फॉट जे आहे ते V3 आहे. बाय जशास तसं, देम काय आहे? सब्जेक्ट आहे. आणि शेवटी फुल स्टॉप, की शत्रू त्यांच्याकडून लढल्या गेले असतील असं वाक्याचा अर्थ होते पॅसिव्ह वॉइसमध्ये. चला नेक्स्ट सेंटेन्स बघा 9 नंबरचं. वाचतो मी. ही विल हॅव बीन क्लीन द रूम, म्हणजे त्याने रूम स्वच्छ केली असेल. हे ॲक्टिव्ह वॉइस आहे कारण बाय नाही आहे त्यामध्ये कुठं. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये पहिला शब्द सब्जेक्ट, मग हेल्पिंग वर्ब हॅव जशास तसं, क्लीन काय? V3, द रूम काय आहे? तुमचा ऑब्जेक्ट आहे. तर तुम्ही काय करणार? हे टेन्स कोणता असणार आहे? फ्युचर परफेक्ट टेन्स. वाक्य काय असणार आहे? सगळे असर्टिव्ह सेंटेन्सेस घेत आहे आपण. क्लीनचं V1 काय आहे? ते क्लीन, हे V1. पॅसिव्ह वॉइस करताना ऑब्जेक्ट घेणार द रूम, त्यानंतर विल हॅव बीन, V3 क्लीन, त्याच्यानंतर बाय, हीचं काय होणार? हिम. द रूम ऑब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, हॅव बीन जशास तसं, क्लीन V3, बाय जशास तसं, हिम काय आहे? सब्जेक्ट. हीचं काय झालं? हिम झालं. द रूम विल हॅव बीन क्लीन बाय हिम. बाय आलं की लगेच ओळखून जायचं पॅसिव्ह वॉइस आहे. चला लास्ट घ्या आता 10 नंबरचं. दे विल हॅव बॉट मिल्क, म्हणजे त्यांनी दूध विकत आणले असेल. त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब बाय कुठं दिसत नाही, म्हणून वाक्य कोणतं आहे? ॲक्टिव्ह वॉइस आहे. आणि बाय नाही आहे वर, आणि याच्यामध्ये मग बाय नसल्या ॲक्टिव्ह वॉइस आहे, म्हणून पहिला शब्द काय? सब्जेक्ट, मग हेल्पिंग वर्ब, मग हॅव काय आहे?
हॅव जशास तसं, बॉट हे V3 आहे, मिल्क आहे ऑब्जेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्स असर्टिव्ह वाक्य काय? बॉटचं V1 BUY हे आहे V1 आणि V2 आणि V3 आहे बॉट. पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट घेणार तुम्ही मिल्क, विल हॅव बीन बॉट बाय. देचं काय होणार देम. ऑब्जेक्ट हेल्पिंग वर्ब जशास तसं दोन्ही शब्द. V3 जशास तसं सब्जेक्ट. मिल्क विल हॅव बीन बॉट बाय देम हे होणार त्याचं पॅसिव्ह व्हॉइस. आणि आता तुम्हाला होमवर्कसाठी मी वाक्य देतो. होमवर्क लिहून घ्या. नंबर 1चं वाक्य आहे, शी विल हॅव ड्रंक अल्कोहोल फॉर फर्स्ट टाइम. नंबर 2चं वाक्य लिहून घ्या, प्रीती विल हॅव ड्रॉप द keys at my home. 3चा आहे, watermelon will have been cut by knife. 4 नंबरचा आहे, शरद will have been killed by terrorist.